नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट या दोन्हींबद्दल जाणून घेणार आहोत. एक तर याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं दोघांमध्ये, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे दोन्ही न्यायालय जे आहेत ते सध्या न्यूजमध्ये आहेत. म्हणजे एकतर कुलभूषण जाधव यांचा खटला असेल भारत पाकचा, तो आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये होता आणि मधून त्याच्या न्यूजही येतात. 1-1.5 महिन्यापूर्वी आपण त्याची न्यूज बघितली होती. त्याच्यानंतर हे जे निर्भया केस होती, त्या निर्भया केसच्या जे काही तिच्यामध्ये आरोपी होते ना, आता त्यांना फाशी झालेली आहे, पण त्यांनीसुद्धा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय तिच्यामध्ये सुद्धा अपील केलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता अमेरिकेच्या सैन्याद्वारे अफगाणिस्तानमध्ये जे काही अत्याचार होत आहेत त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय अमेरिकेच्या सैनिकांविरुद्ध केसेस किंवा खटले भरण्याच्या तयारीत आहे, आणि त्याच्यावरून अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध ICCवर टाकण्याची भाषा केलेली आहे. ही काही आजची गोष्ट नाही, याच्या आधीही घडलेलं आहे. तर या दोघांमधला फरक काय आहे आणि आपल्याला एक्झामच्या दृष्टीने कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत तर ते आपण जाणून घेऊयात. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूयात इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, आंतरराष्ट्रीय न्यायालय. आता नावातच आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. हे आंतरराष्ट्रीय न्यायालय संयुक्त राष्ट्राचं प्रधान न्यायिक अंग आहे. संयुक्त राष्ट्राचे जे महत्त्वाचे 6 वेगवेगळे हे आहेत इन्स्टिट्यूट्स, ते आपण बघितल्या होत्या मागे एकदा. तर तिच्यातलं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे एक आहे. याची स्थापना 1945मध्ये झाली होती. आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायालय परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिसच्या जागी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची स्थापना झाली होती. म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या आधी काय होतं तर आंतरराष्ट्रीय स्थायी न्यायालय होतं, परमनंट कोर्ट ऑफ इंटरनॅशनल जस्टिस. याचं जे मुख्यालय आहे त्याचं मुख्यालयाचं नाव जे आहे ते शांतता भवन असं आहे, पीस पॅलेस, आणि हे हेग नेदरलँडमध्ये आहे. पीस पॅलेस लक्षात ठेवा, कारण आता याच्यामध्ये ICC जे आहे त्याचं मुख्यालय पण हे नेदरलँडमध्येच आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्राचे जे वेगवेगळे अंग आहेत ते मोस्ट प्रॉब्ली सगळे न्यूयॉर्क त्याच्यामध्ये आहेत, परंतु हे त्याच्या बाहेर एक आहे नेदरलँडमध्ये एकमेव असं, तर ते आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. याच्यामधल्या न्यायाधीशांची संख्या 15 असते आणि न्यायाधीशांचा कार्यकाळ 9 वर्ष असतो. दलवीर भंडारी होते बघा आपले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की MPSC प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, तर हे एक लक्षात ठेवा. न्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती संयुक्त राष्ट्राची आमसभा म्हणजे असेंब्ली आणि जनरल असेंब्ली आणि सुरक्षा परिषद या दोघांच्याद्वारे 3 वर्षांनी होत असते. म्हणजे ती कंटिन्युटी टिकून ठेवायची. 9 वर्षानंतर कुणीतरी जाणार आहे आणि ते तशा याच्यात जसं आपल्या याच्यामध्ये राज्यसभेच्या बाबतीत असतं तसंच ती कंटिन्युटी टिकवायला हे दर 3 वर्षांनी न्यायाधीशांची नेमणूक करत असतात. भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा संस्थापक सदस्य आहे. कुठलीही आंतरराष्ट्रीय संस्था आली की आपल्या समोर पहिला हा एक प्रश्न आला पाहिजे की भारत त्याचा सदस्य आहे किंवा नाही. तर भारत याचा संस्थापक सदस्य आहे. 2 प्रकारे कार्य केलं जातं बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे. एक कॉन्टेन्शियस केसेस, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे जे आहेत त्याच्यानुसार देशांद्वारे कायदेशीर तंटा प्रकारांचं निराकरण करणे. म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय जे असतील त्याच्यामध्ये 2 देशांचा जर काही विशेष वाद असेल तर तो त्याच्यानुसार सोडवून द्यायचा. आणि दुसरं असतं ॲडवायझरी प्रोसिडिंग्स, म्हणजे सल्ला देणे. संयुक्त राष्ट्राच्या अन्य अधिकृत संस्था ज्या आहेत किंवा विशेष विभाग जे आहेत त्यांच्या एजन्सीजकडून जर कुठल्या गोष्टीवर तुम्हाला सल्ला मागितला जात असेल, कायदेशीर सल्ला किंवा मत, तर या 2 गोष्टी तुम्हाला द्यायच्या याच्यामध्ये. तर 2 गोष्टी आहेत. 2 देशांमधले प्रश्न कायदेशीर आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मागोवा घेत सोडवणं आणि दुसरं सल्ला देणं, जसं आपण आपल्या न्यायालयांच्या बाबतीत बघतो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय केवळ देशांचे अधिकार आणि निर्बंध यावर सुनावणी करते. MCQसाठी लक्षात ठेवा, फक्त देश याच्यामध्ये जाऊ शकतात, अपील करू शकतात. कुठलीही व्यक्ती, बिगर सरकारी संस्था, NGO किंवा खाजगी संस्था, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकत नाही. हे फक्त देशांच्या अधिकार आणि त्यांच्या निर्बंधासंबंधी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय जो आहे तो संबंधित देशांवर बंधनकारक असतो, तर ते एक लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी याच्यासंबंधी पण डिबेट्स आहेत, परंतु हे आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवरून घेतलेला डेटा आहे, तिच्यामुळे हे एक लक्षात ठेवा, त्यांच्यावर बंधनकारक आहे देशांवर. हां, सल्ल्याच्या बाबतीमध्ये गोष्टी कशा असतात की जो सल्ला मानायचा नाही मानायचा तो एक वेगळा विषय, पण देशांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर ते बंधनकारक आहे. पण याच्यामध्ये एखाद्या देशाला जर न्यायालयाच्या निर्णयाबाबत पुन्हा अपील करता जरी येत नसलं, म्हणजे अपील करता येत नाही, परंतु न्यायालयाने निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती एखादा देश करू शकतो. 2 देशांचं काही इश्यू आहे तर तिच्यामध्ये उद्या एखाद्या देशाला वाटलं तर तो विनंती करू शकतो, अपील नाही करता येत.
सदस्य याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे सदस्य जे आहेत ते किंवा न्यायालयाचे सदस्य होऊ इच्छिणारे देशाचे सदस्य होऊ शकतात. तर हे एक लक्षात ठेवा. तर ह्या काही बेसिक गोष्टी आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल होत्या. आता आपलं दुसरं आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट. याच्या नावातच आहे, हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे आणि आता सध्या हे खूप चर्चेमध्ये आहे. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं, त्याचं रिझन तुम्हाला अजून पुढे गेल्यावर क्लिअर होईल. याचं ज्यावेळेस आपण कार्य बघू. संयुक्त राष्ट्राच्या 1998च्या रोम करारानुसार आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झालेली आहे. म्हणजे याचा जो बेस आहे तो 1998चा रोम करार आहे. आणि ICC म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट संयुक्त राष्ट्राचं अंग नाही किंवा संयुक्त राष्ट्राची अधिकृत संस्था म्हणून ते काम करत नाही. हा MCQ साठीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवा. आपलं जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ते ॲक्च्युअल संयुक्त राष्ट्राचं एक प्रधान अंग आहे, पण इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट तसं नाही. संयुक्त राष्ट्राबरोबर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट सहकार्य या तत्वावर काम करते. म्हणजे उद्या जर सुरक्षा परिषदेने एखादा खटला सांगितला की तुम्ही याच्यावर खटला चालवा, तर हे चालवतात. तर ते एक लक्षात ठेवा. याची जी स्थापना आहे ती 2002मध्ये झाली होती. मुख्यालय हेग नेदरलँड इथंच आहे. दोघांचं मुख्यालय हेग नेदरलँडला आहे. फक्त जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे त्याच्या मुख्यालयाला शांतता भवन असं म्हटलं जातं. याच्या बाबतीत तसे कुठले रेफरन्सेस आपल्याकडे नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की याचं जे हे स्थापना आहे ती 2002ची, त्याची 1945ची आहे. कार्य बघा, ICC काय करतं, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट वंशसंहार किंवा नरसंहार, ज्याला आपण जिनोसाईड म्हणतो, युद्धामधील गुन्हे, वॉर क्राईम्स. तर आता अफगाणिस्तान आणि अमेरिकेचा जो इश्यू आहे की अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये जे काही अत्याचार केलेले आहेत ते वॉर क्राईम्सच्या याच्याखाली त्यांच्यावर खटले भरण्याचं काम आहे. मानवतेविरोधातील गुन्हे, क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, तर यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर खटला भरण्याचं काम कायमस्वरूपी, हे या कायमस्वरूपी न्यायालयाचं आहे. हे कायमस्वरूपी न्यायालय खटला भरण्याचं काम करणारं परमनंट न्यायालय आहे. तर हे एक लक्षात ठेवा. पण याच्यासाठी या 3च गोष्टी आहेत ज्याच्यासाठी हे कार्यरत आहे: जिनोसाईड, वॉर क्राईम्स आणि क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी. तर ह्या 3 गोष्टी विसरता कामा नये. दुसरी महत्त्वाची बाब, आता याचे सदस्य कोण असतात? रोम कराराचा भाग असणारे जे काही देश आहेत ज्यांनी 1998चा रोम करार तो मान्य केलेला आहे, तर ते सर्व देश, आणि न्यायालयाचे सदस्य होऊ इच्छिणारे देश की जे रोम कराराचा भाग नाहीत परंतु त्यांना इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा भाग व्हायचं आहे, असे देश ते याच्यात सदस्य होऊ शकतात. वार्षिक अहवाल जो आहे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत याचा सादर केला जातो. तर ते एक महत्त्वाचं आहे बघा. याचा वार्षिक अहवाल संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत येतो. तरी हे संयुक्त राष्ट्राचं अंग नाही, ते त्याच्याबरोबर सहकार्य करून काम करत असतं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जर एखादी शिफारस केली तर त्या खटल्यांचं कामसुद्धा ICC बघत असते. भारत, अमेरिका, चीन ही सदस्य राष्ट्र नाहीत. भारत याचा सदस्य नाही, अमेरिकासुद्धा याचा सदस्य नाही आणि चीनही नाही. कधीही एक आंतरराष्ट्रीय संस्थेच्या बाबतीत भारताचा विचार प्रथम येतो आणि ते लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने ICJ आणि ICC याच्यामधला डिफरन्स होता. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने ह्या दोन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला राहा.